नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। शेतकरी मित्रहो, आज दिनांक 28 मार्च 2025 पीक विमा संदर्भात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली असून राज्य शासनाने पीक विमा संदर्भात महत्त्वाचे 7 शासन निर्णय GR प्रसिद्ध केलेले आहेत। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताची आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्रहो, राज्यातील शेतकऱ्यांकडून पीक विमा संदर्भात मोठी मागणी होत होती आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कृषी मंत्री श्रीमाननीय कोकाटे यांना एका आमदाराने प्रश्न विचारला असता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 31 मार्च पूर्वी पीक विमा जमा करण्यात येणार आहे, वर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती श्रीमाननीय कोकाटे यांनी अधिवेशनामध्ये दिलेली होती आणि त्यानुसार राज्य शासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि राज्य शासनाने जवळपास पीक विमा संदर्भातले जवळपास 7 शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2025 रोजी घेतलेले आहेत। तर मित्रहो, आपण या व्हिडिओमध्ये ते कुठले 7 शासन निर्णय आहेत ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर त्यामधला एक पहिला जो शासन निर्णय आहे तो आहे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील 80/110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रुपये 181,06,99,279 इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार जो शासन निर्णय आहे तो आहे भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील 80/110 मॉडेलनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम रुपये 181,06,99,279 रुपये भारतीय कृषी विमा कंपनीस खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। खरीप हंगाम 2023 संदर्भातला हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयाची जी लिंक आहे ते आपल्याला खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आता आपण दुसरा शासन निर्णय पाहत आहोत। दुसऱ्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80/110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रुपये 2,87,63,075 रुपये वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार जो शासन निर्णय आहे भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस विचारात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80/110 मॉडेलनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्वाकरिता रुपये 2,87,63,075 इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीस खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। हा दुसरा शासन निर्णय झालेला आहे। या शासन निर्णयाची सुद्धा लिंक खाली आपल्याला मिळून जाणार आहेत। यानंतर शासन निर्णय तिसरा आहे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी रुपये 13,41,65,676 वितरित करण्याबाबत आणि हा शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार शासन निर्णय भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची विनंती याचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2000 करिता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी आवश्यक असणारा रक्कम रुपये 13,41,65,676 इतका निधी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। यामध्ये चोलामंडलम, MS, त्याच्यानंतर ICICI लोंबार्ड,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 3 कंपन्या आहे आणि या शासन निर्णयाची जे लिंक आहे ते सुद्धा आपल्याला खाली मिळून जाणार। चौथा शासन निर्णय आहे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 मधील 80/110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रुपये 63,14,67,780 वितरित करण्याबाबत आणि हा शासन निर्णय 27 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार शासन निर्णय आहे भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्यानुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 मधील 80/110 मॉडेलनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम रुपये 63,14,67,780 भारतीय कृषी विमा कंपनीस खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। रब्बी हंगाम 2023-24 साठीचा हा शासन निर्णय आहे। आता आपण 5वा शासन निर्णय पाहणार आहोत, ज्यामध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023-24 मधील विमा कंपन्यांकडून राज्य शासनास प्राप्त होणारी अपेक्षित परतावा रक्कम तसेच खरीप 2023 मधील नाकारलेल्या अर्जांचा जमा शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम समायोजित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार शासन निर्णय आहे भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्यानुषंगाने कृषी आयुक्तालयाची विनंती यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत आयुक्तालय स्तरावरील प्राप्त होणारी संभाव्य अपेक्षित अंतरिम परतावा रक्कम रुपये 1769.85 कोटी खरीप 2023ची रुपये 530.96 कोटी अधिक रब्बी 2023-24 ची रुपये 703.68 कोटी अधिक खरीप 2023 मधील विविध कारणांमुळे नाकारलेल्या अर्जांपोटी जमा शेतकरी विमा हप्ता रक्कम रुपये 70.22 कोटी व संभाव्य अपेक्षित उर्वरित परतावा रक्कम रुपये 464.99 कोटी मधून आयुक्त कृषी यांच्या स्तरावर समायोजित करण्यास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे। 6वा शासन निर्णय आता आपण पाहणार आहोत। सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अग्रिम रक्कम रुपये 417,36,19,709 इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत आणि हा शासन निर्णय 27 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार शासन निर्णय आहे कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम रुपये 417,36,19,709 इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। त्यानुसार जवळपास 9 पीक विमा कंपन्या आहे आणि या शासन निर्णयाची लिंकसुद्धा तुम्हाला खाली मिळून जाणार आहेत। आणि आता आपण शेवटचा आणि 7वा शासन निर्णय पाहणार आहोत। त्यानुसार सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये 375,78,39,762 इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत आणि हा शासन निर्णय 27 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार शासन निर्णय आहे कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये 375,78,39,762 इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। त्यानुसार जवळपास 9
पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे जे राज्य सरकार भरते तो निधी या पीक विमा कंपन्यांना आता ट्रान्सफर केला जाणार आहे। अशा पद्धतीचे राज्य शासनाने 7 प्रकारचे शासन निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे लवकरच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्व शासन निर्णयांची GRची जी लिंक आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।